शब्द दिला की मागे फिरवत नाही. कुठल्या तरी पिक्चर मध्ये डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. हे माझं आहे. गर्दी होईल पुन्हा आता ती गेल्या. वॉन्टेड मध्ये काय डायलॉग? हा काय, अच्छा अच्छा, जे आरोप करतात ते वॉन्टेड होतील आता. आणि मला म्हणाले आता आता तुम्ही काय कराल तर आमचे डोकी फोडू. अरे डोकी कोणाची फोडत नाही, आम्हाला काय करायचंय फोडाफोडी करायला. बिलकुल एकनाथ शिंदे फोडाफोडी करत नाही, बिलकुल नाही करत. आपोआप सगळे आले बरोबर. ते आसराणीचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी पिक्चर मध्ये, शोले मध्ये काय, आधे उधर जाओ आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ. पीछे बघा तर कोई नाही. असं कसं होतंय काय? बरोबर आहे. मला मुखात काढतील. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मजा आली जरा तुम्हाला भेटून बघून. आनंद वाटला. वर्षातून का होईना आपण एकदा भेटतो. आपली माणसं आहे, आपली जीवाभावाची माणसं आहे. आणि म्हणून निवडणुका असू द्या नसू द्या काही आहे, एकनाथ शिंदे कुठलंही आपत्ती येऊ द्या, आपदा येऊ द्या, संकट येऊ द्या, सगळीकडे धावतो. आता दिल्ली ते आपदा मोदी साहेबांनी हटवून टाकली. आपदा म्हणजे काय माहिती ना, आप पार्टी. त्यांनी तिकडे खूप ते काय ते नाही, तो पहिला झाडू मारायचा, आता त्याची झाडूची पूर्ण सफाई करून टाकली. आणि दिल्लीच्या तख्तावर पण हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकला. दिल्लीच्या तख्तावर मोदी साहेबांचं मी अभिनंदन केलं. आज बोललो त्यांना, दिल्ली के लिए भी आपको. आपले खासदार प्रचार करत होते दिल्लीत. तुम्हाला सांगतो माझ्याकडे 15 उमेदवार आले होते आम आदमी पार्टीचे. ते बोले आपका धनुष्यबाण हमको दे दो, हम खडे रहते. पण मग मी विचार केला, धनुष्यबाण जर गेला तिकडं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मताचं विभाजन होईल आणि दुसऱ्याला फायदा होईल. मी म्हणालो नो, युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे. आणि मग खासदारांना सगळ्यांना कामाला लावून टाकले. मी भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने पूर्ण समर्थन दिलं, पाठिंबा दिला आणि तिकडे एनडीएचं सरकार आलं. हा देखील आपल्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून सगळं चांगलं चाललंय. वाढदिवस झाला आज सकाळपासून, खूप आरोग्याचे विषय निघाले. आज खूप कॉमन मॅनचे सत्कार झाले. सगळं काय काय आता सगळं कॉमन मॅन. आता मी बॅनरवर बघतोय तर कॉमन मॅन सगळीकडे कॉमन. अरे एकनाथ शिंदेचं पद मी विसरूनच गेलो. कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सगळीकडे बघतोय. चांगलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. राम आणि मोरे आणि प्रकाश कोण कोण आहे सगळे, सगळ्यांचं नाव कोणाला घेत नाही. सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि कलावंत जे आहेत ते अजून गाणी बोलणार आहेत का, त्यांचंही स्वागत करतो. चांगली गाणी जरा एक सादर करा. बाबा पण इकडे आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि काय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.